आज बनवत आहोत आपण दाल खिचडी। मग पोरी घे काय लागतंय त्याच्यासाठी। घे मसाले सगळे, सगळ्या भाज्या घे पटापटा धुवून आणि चांगलं धुवून घे। तांदूळ चांगला धुवून घे स्वच्छ। नंतर मुगाची डाळ घे, ती पण चांगली धुवून घे स्वच्छ। आता आपल्याला 2 कांदे बारीक चिरायचे, करा 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 कापून घे। घे दुसरा बी कांदा करा 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 कापून। परत टॅमॅटो घे, त्यातल्या बिया काढायला विसरू नको। टॅमॅटोच्या बिया काढायच्या, टॅमॅटोच्या बिया चांगल्या नसतात। घे पटापटा चिरून। परत घे हिरवी कोथिंबीर, कर कर चिर। आता घे कुकर, गरम होस्तवर 5 मिनिटं थांब। आता टाक त्याच्यामध्ये तेल। आता घे अद्रक लसूणची पेस्ट करून। बारीक पेस्ट करून घे। तोपर्यंत कुकरमध्ये गरम झालं असेल तेल, मोहरी टाक, जिरं टाक। चांगलं जिरं मोहरी तडतडलं पाहिजे। अद्रक लसूणची पेस्ट टाक। परत टाक कढीपत्ता। कढीपत्त्याने दाल खिचडीला सुगंध छान येतो, टेस्ट वाढते। 2 मिरच्या मधून कापून टाक। आता टाक कांदा, लाल होतोवर त्याला घे परतून। मग त्याच्यात ॲड कर टॅमॅटो, तो पण चांगला परतून घे। त्यात टाक परत हळद, परत टाक आपलं प्रीमियमचं हिंग। हे मी डीमार्टमध्ये घेतलं आहे, खूप चांगल्या क्वालिटीचं आहे। परत टाक आपलं घरचं लाल तिखट, आपला घाटी मसाला टाक। आता स्वच्छ धुतलेले तांदूळ टाक त्याच्यामध्ये, घे एकजीव करून। परत टाक डाळ, डाळ पण भिजत घातली 10 मिनिटं अगोदर, ती पण घे टाकून। सगळं मिश्रण एकजीव करून घे। आता वत त्याच्यामध्ये 1 तांब्याभर पाणी। दाल खिचडी असते पातळ, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायला लागतं। घे आता चवीनुसार मीठ, घे आता ढवळून। टाक थोडंसं तुपाची धार। आता घे हिरवीगार कोथिंबीर टाक वरून। कर कुकर बंद, कुकरला दे 3 शिट्ट्या।